श्री स्वामी समर्थ मंडळी. तर दिवसभरात मी आज हे एकच ब्लाऊज केलेलं आहे, जे की कटिंग करून मी लगेच शिवायला घेतलेलं होतं. तर हे डिझाईनचं ब्लाऊज होता आणि नेटचं ब्लाऊज होतं. तर गळा पण मी इथं मध्ये असा डिझाईनचा घेतलेला आहे आणि अस्तरचा पण डिझाईनचा होता. तर याला भरपूर वेळ लागलेला आहे आणि खाली अशा प्रकारे सुंदर असा बो पण दिलेला होता. तर खूप छान झालं होतं ब्लाऊज आणि फिटिंगला पण खूप छान बसलं होतं त्यांना आणि फिनिशिंग पण एकदम मस्त होती. याच्या स्लीव्स पण पफ स्लीव्स होत्या, बघू शकता तुम्ही. आणि स्लीव्सला अस्तर नव्हतं, फक्त नेटच्याच स्लीव्स घ्यायच्या होत्या. तर हे ब्लाऊजचं असं झालं की त्यांना मागे बटन लावायला सांगितलं होतं त्यांनी आधी. तर मी त्यांना बटन लावून दिलं, पण नंतर त्यांनी सांगितलं की मला दोरी लावून द्या, कारण की बटन तुटू शकतं त्याच्यामुळे. मग मी त्यांना सांगितलं की 2 दिवस थांबा, त्याच्यानंतर मी तुम्हाला दोरी लावून देईल, कारण की माझ्याकडे दोरी नव्हती. पण त्यांनी काही ऐकलं नाही, त्यांना अडचण संध्याकाळीच मी घ्यायला येईल असं सांगितलं होतं. तर मी माझ्याकडे जी होती ती दोरी मी लावून दिली, पण ते 8 दिवस ते ब्लाऊज माझ्याकडेच राहिलं. तर ते ब्लाऊज घ्यायलाच आले नाही. तर कधी-कधी कस्टमर पण असे त्रास देतात. असो, पण त्याच्यानंतर मग मी ते ब्लाऊज केलं आणि हे मला 3 ब्लाऊज कट करायचे होते, ते मी कट करून ठेवले. तर हे ब्लाऊज जे आहे ते आता ट्रेंडिंग खूप चालू आहे, ती साडी कलांजनी पैठणी त्याच्यावरचं आहे. तर तिघं ब्लाऊज मी एकाच मापाचे होते, तर मी पटकन कट करून घेतले आणि अशा प्रकारे मी ब्लाऊज कट केल्यानंतर बांधून ठेवत असते, जेणेकरून आपल्याला पटकन असं शिवायला बसता येतं. तर हे ब्लाऊज शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार होते, कारण की डिझाईनचे ब्लाऊज होते. पण ते ब्लाऊज दिल्यानंतर मला आठवण आली शूट करायची. तर असं बऱ्याच वेळेस माझ्याकडून होत असतं, तर शूट करायचं राहून जातं. असो, मी इथं माझे सगळे कामं आटोपले आणि संध्याकाळी मुलांना घेऊन जायचं होतं गार्डनमध्ये, कारण की पोरांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्या दिवसापासून ते सांगत आहेत की आम्हाला गार्डनमध्ये घेऊन चल, घेऊन चल. पण माझं हे कामांमुळे जमत नव्हतं. तर आज संध्याकाळी मी त्यांना मस्त अशी गार्डनमध्ये घेऊन गेले आणि मी पण खूप रिलॅक्स झाली, कारण की खूप हिरवंगार आणि छान वातावरण होतं संध्याकाळचं. दिवसभर ऊन तापतं, त्याच्यानंतर मग संध्याकाळी बरं वाटतं आणि त्याच्यात हे हिरवंगार झाडं वगैरे बघून खूप छान वाटतं. तर इथं पोरांनी खूप एन्जॉय केलेला आहे. त्याच्यानंतर मग मी पण त्यांच्यासोबत थोडा एन्जॉय केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथं झोके वगैरे मी पण खेळलेले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या